नमस्कार, मी मिलिंद वाघमारे, माइंड लाईट न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आता आपण आहोत देगलूर येथील उपविभागीय कार्यालयाच्या समोर। माझ्या पाठीमागचे जे दृश्य पाहतात ते आहे एका उपोषणकर्त्यांचं। मागील काही दिवसापासून गावातील पिशावडी येथील जे गाव आहे त्या गावातील नागरिक गंगाराम माळगोंडे यांनी उपोषणाला बसले होते आणि ते काम त्वरित करण्याच्या भूमिका त्यांनी घेऊन मागील 4 दिवसापासून उपोषण त्यांचे चालू होतं। आणि याच अनुषंगाने गावातील काही पंचायतच्या माध्यमातून आणि ग्रामपंचायतीच्या मध्यस्थीनं उपोषणकर्त्याला आश्वासन लेखी स्वरूपाचं देण्यात आलं आणि त्यातून त्यांनी आज रोजी उपोषण माघार घेण्यात आलेलं आहे। येणाऱ्या 15 दिवसामध्ये ते काम पूर्ण होईल असं आश्वासन देण्यात आलेलं आहे। नमस्कार, माइंडलाइट मीडियामध्ये आपलं स्वागत। पाणी प्रश्नावर अखेर तोडगा, ग्रामपंचायतीच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे। देगलूर तालुक्यातील कुशावाडी येथील दलित वस्तीतील पाण्याच्या व्यवस्थापनाच्या प्रश्नावर अखेर तोडगा निघाला आहे। या मागणीसाठी गंगाराम माळगोंडे यांनी सलग 4 दिवस देगलूर उपविभागीय कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते। अखेर ग्रामपंचायत व गावातील पंचांच्या मध्यस्थीनं चर्चा घडवून आणत लेखी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले। गावातील प्रलंबित नाली प्रश्न आणि पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तातडीनं कामाला सुरुवात करण्यात आली आहे। आज सकाळी JCPच्या साह्यानं खोदकाम करून प्राथमिक काम हाती घेण्यात आले असून पुढील 15 दिवसात संपूर्ण काम पूर्ण करण्याचं आश्वासन ग्रामपंचायतीकडून देण्यात आलं आहे। या प्रसंगी गावातील सरपंच प्रतिनिधी, उपसरपंच प्रतिनिधी आणि सदस्य, माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच नागरिक उपस्थित होते। नागरिकांच्या दीर्घकाल प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर आता तोडगा निघाल्यानं ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं आहे। मिलिंद वाघमारेसह मी गोविंद आंभोरे, माइंड लाईट मीडिया। मी उपोषणकर्ता गंगाराम माळगोंडे यांचा मुलगा अजय माळगोंडे आहे। ग्रामपंचायतीने आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी जे बी लोक आहेत गावातील सर्व पंचांनी आम्हाला आश्वासन देऊन आणि काम करतो म्हणून उपोषण माघारी घेण्यास सांगितले आहे, तरी आम्ही उपोषण मागे घेत आहोत। हे किती दिवसामध्ये काम करून देतो म्हणजे? येत्या 15 दिवसामध्ये त्यांनी काम करतो असं आश्वासन दिले आहे, म्हणून आम्ही आपलं उपोषण माघार घेतो। मौजे ग्रामपंचायत कार्यालय कुशावाडी येथील श्री गंगाराम विठ्ठल माळगोंडे यांनी त्यांच्या घराच्या शेजारील जागेमध्ये दलित वस्तीतील सांडपाणी येत आहे म्हणून ग्रामपंचायत कार्यालयास अर्ज सादर केला होता। काही कारणास्तव विलंब झाल्या कारणाने त्यांनी उपजिल्हाधिकारी कार्यालय देगलूर कार्यालयासमोर दिनांक 28/8/2025 पासून आमरण उपोषणास बसले होते। गावातील सन्माननीय सरपंच, माजी सरपंच, गावातील ज्येष्ठ नागरिक, सदस्य, उपसरपंच यांच्या सर्वांच्या विचारविनिमयानं काल दिनांक 30 ऑगस्ट 2025 रोजी आम्ही उपोषणस्थळी भेट देऊन संबंधित उपोषणकर्त्यास उपोषण माघार घेण्यास प्रवृत्त केले व त्यांचे म्हणणे काय आहे ते नेमके समजून घेऊन आज दिनांक 31/8/2025 रोजी ग्रामपंचायत कुशावाडी येथे जायमोक्याच्या ठिकाणी जाऊन JCPद्वारे कच्च्या स्वरूपाची नाली आज रोजी पूर्ण केलेली आहे व येणाऱ्या 15 दिवसामध्ये दलित वस्तीतील येणारे सांडपाणी हे सांडपाण्याची विल्हेवाट योग्यरित्या व पक्क्या नालीच्या स्वरूपानं करून देण्यात येणार आहे असं आश्वासन देण्यात आल्यानं सन्माननीय आमचे गावातील सहकारी गंगाराम विठ्ठलरावजी माळगोंडे हे आज उपोषणास प्रवृत्त होऊन माघार घेतलेले आहेत आणि प्रशासनात सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे।